नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड, आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे अनेक छोटे छोटे आजार आपल्या सगळ्यांना होऊ शकतात. आता ही छोटे छोटे आजार पण आपल्याला होऊ नयेत यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली बळकट ठेवणे आवश्यक आहे. आता ही रोगप्रतिकारशक्ती वाढवायची कशी? तर आपल्या आहारामध्ये काही छोटे छोटे बदल करायचे, जेणेकरून आपली शरीराची इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. जसं की पावसाळ्यात बाजरी आणि नाचणी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दोन्ही धान्ये पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. बाजरी शरीराला उष्णता देते, ज्यामुळे थंडीत आराम मिळतो. तसेच त्यात असलेल्या फायबरमुळे पचनास मदत होते आणि बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन कमी होते. बाजरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ती रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सर्दी, खोकला तसेच छोटे छोटे अन्य आजार शरीराला त्रास देत नाहीत. नाचणी हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. नाचणीत फायबर असल्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते आणि कॉन्स्टिपेशन कमी होतं. अर्थातच गट हेल्थ चांगली होते. तसेच तिची थंड प्रकृती पावसाळ्यात शरीराला थंडावा देते. हाडांवर त्याचा चांगला परिणाम तर होतोच. बाजरी आणि नाचणी दोन्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, पचन सुधारतात आणि शरीराला ऊर्जा देतात. या दोन्ही धान्यामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असल्याने पावसाळ्यात यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला हा नाचणी आणि बाजरीवरचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.